रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी कोणत्या नियमांचं पालन करावं, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकून देखील नेसवू नये, या दिवशी कोणत्या रंगाची साडी गुढीला नेसवावी, या व्यतिरिक्त या दिवशी आपण गुढी उभारत असताना जो शुभ मुहूर्त आहे तर तो कोणता असणार आहे. कारण की गुढी जी आहे तर ती अमावस्येच्या दिवशी आलेली आहे. त्यासाठी कोणत्या वेळेमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे जगाचा वाढदिवस गुढ्या उभारून या दिवशी साजरा केला जातो. दुसरं म्हणजे पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शोक लोकांचा पराभव करून त्यांच्या जातापासून जनतेला मुक्तता केली आणि या विजयाप्रित्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. हा नूतन वर्षारंभाचा दिवस लोक गुढ्या उभारून साजरा करू लागले. आणि तिसरी गोष्ट, भगवान श्री विष्णूंनी प्रभू रामचंद्राचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा नाश केला. त्यानंतर त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला दिवशीच अयोध्येमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अयोध्येमधील लोकांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांचे भव्य स्वागत केले. त्या दिवसापासून गुढी उभारून चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानलं जातं. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जातं. नवीन वस्तू आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केल्या जातात. गृहप्रवेश किंवा वास्तुशांती यासारखे शुभ कार्य या दिवशी करतात. गुढीपाडव्याला दारात सडा रांगोळी टाकून छान फुलांचे तोरण दाराला लावून गुढी उभारली जाते. या सणाचे धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील मानलं जातं. त्यामुळे यंदा गुढीपाडवा केव्हा आहे याबाबत लोकांना गोंधळ निर्माण झाला आहे. गुढीपाडव्याच्या नेमक्या तारखेबद्दल कन्फ्युजन असल्याने गुढी केव्हा व कोणत्या मुहूर्तावर उभारायची जाणून घेऊयात. गुढीपाडव्याची तारीख. गुढीपाडव्याचा सण हा चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावरती हिंदू पंचांगानुसार साजरा करण्यात येतो. यंदा प्रतिपदा तिथी ही खालीलप्रमाणे असणार आहे. चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च गुरुवार सकाळी 6:55 चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च शुक्रवार सकाळी 4:50. उदय तिथीनुसार गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त सूर्योदय 19 मार्च गुरुवार सकाळी 6:26 सूर्योदय होणार आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी ही सूर्योदय झाल्यानंतर सकाळीच उभारली जाते. परंतु यावर्षी अमावस्या असल्याने ही जी अमावस्या आहे तर ती आपल्याला 18 तारखेला साजरी करायची आहे आणि 19 तारखेला आपल्याला जे अमावस्या आहे तर त्याची समाप्ती ही सकाळी 6:53 होणार आहे. त्यामुळे तुम्ही गुढी आहे तर ती उभारू शकता. कारण की आपण उदय तिथी मानतो आणि उदय तिथीनुसार अमावस्या ही 19 तारखेला आहे आहे का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. परंतु अमावस्या जी आहे तर ती 19 तारखेला सकाळी 6:53 नंतर संपते. त्यामुळे आपण या दिवशी गुढी जी आहे तर ती उभारू शकतो. परंतु गुढी सकाळी 6:53 नंतर म्हणजे सुमारे 7 वाजता आपल्याला गुढी उभारायची आहे. अभिजित मुहूर्त 19 मार्च गुरुवार दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 या अभिजित मुहूर्तावरती तुम्ही सोने खरेदी किंवा इतर खरेदीची आहे तर ती करू शकता. परंतु या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त म्हणून हा दिवस मानला जातो. त्यासाठी पूर्ण दिवसभर तुम्ही कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते करू शकता. गुढी मात्र आपल्याला सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळेस उभारायची असते. तुम्ही 11च्या आत तर उभारण्याचा लवकरच प्रयत्न करावा. परंतु 12 नंतर किंवा 11 नंतर गुढी उभारू नये. गुढीपाडवाची पूजा कशी करावी. गुढीपाडव्याची पूजा करताना सर्वप्रथम एक लाकडी काठी घ्यावी. काठीला पाण्याने स्वच्छ करावे. मग तिला हळदी कुंकू लावून साडी नेसवावी. गुढीला साडी नेसवताना ती नवीन असावी किंवा तुम्ही ब्लाऊज पीस देखील लावू शकता. साडी नेसवल्यानंतर एक तांब्या गुढीवर ठेवावा. त्याला देखील हळदी कुंकू लावावे. मग तांब्याला कडुलिंबाचा पाला घाटी घालावी. ही गुढी आपल्या दारावर उभारावी. गुढीच्या पायाशी रांगोळी काढावी. धूप दीप अगरबत्ती लावून गुढीची विधिवत पूजा करावी. गुढीला हार फुले वाहावीत व शेवटी गोडाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गुढीला दहीभाताचा नैवेद्य दाखवून ती उतरावी. गुढीपाडव्याला भगवान विष्णूसह ब्रह्मदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार जो कोणी या दिवशी देवाची पूजा करतो आणि काही नियमांचं पालन करतो त्याला वर्षभर देवाकडून आनंद आणि चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळतात. एवढंच नाही तर विधीनुसार देवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की या दिवशी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया.
चैत्र नवरात्र देखील या दिवसापासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून अंगावर पेस्ट लावावे आणि नंतर स्नान करावे. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी, त्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्माजींची विधिवत पूजा करावी. ओम ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. तसेच दुर्गादेवीचे ध्यान करावे. पूजेपूर्वी आणि नंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. कडुलिंबाच्या पानाची पावडर बनवा आणि त्यामध्ये मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी, सेलरी आणि साखर घाला आणि ते खा. दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीचे काही दाणे ठेवावेत. या दिवशी गुढी नावाचा दोष फटकवावा. गुढीपाडव्याला पाळा हे नियम. नंबर 1. खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, जुनी आणि साचलेली घाण, देवाच्या तुटलेल्या मूर्ती आणि फोटो. घरच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका. घरात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो ठेवू नका. नंबर 2. अस्वच्छता. पूजास्थान किंवा घर अस्वच्छ ठेवणे माता लक्ष्मीला नाराज करू शकते. नंबर 3. उपाय. पूजा करण्यापूर्वी घर आणि पूजास्थान स्वच्छ करा. पाण्यात थोडे मीठ टाकून पुसणे शुभ मानलं जातं. नंबर 4. नकारात्मक विचार आणि वाद. पूजेच्या वेळी नकारात्मक विचार, भांडणे किंवा वाद करणे टाळा. उपाय. शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. पूजेच्या वेळी भक्तिभावाने मंत्राचा जप करा. नंबर 5. कर्ज आणि उधारीचे व्यवहार. दिवाळीच्या दिवशी कर्ज घेणे किंवा देणे अशुभ मानले जाते. आर्थिक व्यवहार टाळा. नंबर 6. गुढीपाडव्याला केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. नंबर 7. कोणत्याही महिलेचा अनादर करू नये, मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. नंबर 8. खोटे बोलू नये, कोणालाही शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावी. नंबर 9. केस, दाढी, नखे कापू नये. नंबर 10. ब्रह्मचर्याचे पालन करावे. नंबर 12. काळ्या रंगाचे जुने, फाटके, न धुतलेले अस्वच्छ कपडे घालू नये. नवीन वर्षाचे स्वागत करतात. गुढी उभारताना काठापदराची साडी किंवा धोतराचा वापर केला जातो. मात्र गुढीला कोणती साडी नेसवावी आणि कोणती नेसवू नये याचीही काही पारंपरिक मान्यता आहे. गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी सर्वोत्तम? गुढी उभारताना पिवळ्या, केशरी, गुलाबी, हिरव्या आणि लाल रंगाच्या काठदार साडीचा वापर करावा. हे रंग आनंद, शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. केशरी रंगाची साडी गुढी हे ध्वजाचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढीला ब्रह्मध्वजही मानलं जातं आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा, त्याग, ज्ञान, शौर्य आणि वीरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीसाठी केशरी साडी शुभ मानली जाते. पिवळ्या रंगाची साडी. पिवळा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता आणि सकारात्मकतेचे प्रतीक असून मनालाही उत्साही ठेवतो. त्यामुळे गुढीसाठी पिवळ्या साडीचा वापर हा शुभ मानला जातो. लाल रंगाची साडी. लाल रंग उत्साह, सौंदर्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मीला प्रिय असल्याने आणि देव कार्यासाठी शुभ मानला जात असल्याने गुढीसाठी लाल रंगाचा वापर तुम्ही करू शकता. हिरव्या रंगाची साडी. हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे. गुढीसाठी हिरव्या रंगाची साडी वापरणे शुभ मानलं जातं, कारण हा रंग नव्या सुरुवातीचे आणि उन्नतीचे प्रतीक आहे. तो आरोग्य आणि ताजेतवानेपणाचाही संदेश देत असतो. गुलाबी रंगाची साडी. प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक असलेला गुलाबी रंग सौम्य आणि शांततेचा अनुभव देतो. गुढीसाठी गुलाबी रंगाची साडी वापरल्यास सौख्य आणि गोडवा वाढतो, तसेच घरात सुखशांती नांदते. गुढीला कोणती साडी नेसवू नये. गुढी उभारताना साडी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फाटलेली किंवा जुनी साडी. गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने तिला नेसवलेली साडी स्वच्छ आणि नवीन असावी. जुनी, फाटलेली किंवा मळलेली साडी अशुभ मानली जाते. काळ्या रंगाची साडी. पारंपरिक मान्यतेनुसार गुढीला काळा रंग टाळला जातो, कारण हा रंग दुःख आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पांढऱ्या रंगाची साधी साडी. पांढरा रंग हा शांती आणि सौम्यतेचे प्रतीक असला तरी तो प्रामुख्याने शोकप्रसंगी वापरला जातो. त्यामुळे गुढीसाठी पांढऱ्या रंगाची साडी निवडणे टाळावे. माती किंवा फिकट रंगाची साडी. गुढीला चमकदार आणि शुभ रंग असलेली साडी नेसवणे अधिक शुभ मानलं जातं. फिकट, मळकट किंवा मातीच्या छटाचे रंग टाळावेत. गुढीपाडवा हा सण सकारात्मकतेचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. त्यामुळे गुढीसाठी साडी निवडताना तिच्या रंगसंगतीकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून
जेणेकरून घरात सुख समृद्धी आणि उत्साह येईल व टिकून राहील। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, राम कृष्ण हरी, जय माता लक्ष्मी।